शुभ सकाळ मित्रांनो. आज सकाळी माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि ती म्हणाली की पाऊस आज कमी आहे तर आपण सिटीत जाऊन यायचं का. तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की आपलं डॉक्युमेंटचं काम अजून अपुरंच राहिलंय. मग मी तिला म्हटलं तू माझ्या घरी ये, मस्तपैकी तुझ्यासाठी मिसळ बनवते आणि मिसळ खाऊया आणि थेट जाऊया सिटीमध्ये. आता ती येते 5 ते 10 मिनिटांमध्ये आणि आम्ही आज जाणार आहोत सिटीमध्ये. चला तर मग बघूयात सिटीत गेल्यानंतर नेमकं काय काय घडतं. माझ्या नव्या मैत्रिणीला जुन्या बॅचलर लाईफचे किस्से सांगत आम्ही पोहोचलो रास्ता पेठेत. गेले वर्षभर झालं मी डॉक्युमेंट काढते आणि वर्षभरात एक दिवस पण माझं काम झालं नाही. शेवटी आज मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं माझ्यासोबत चल, मला डॉक्युमेंट काढायचे आहे. म्हणून आता मी आलेली आहे बँक ऑफ इंडियाच्या ऑफिसला रास्ता पेठेमध्ये. आता हे काम करणार आणि आम्ही जाणार आहे शॉपिंगसाठी एफसी रोडला. हा आहे पुण्याचा ऐतिहासिक पूल आणि ह्या भिडे पुलावर नेहमीच पाणी येतं आणि आज पण तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं नदी पूर्ण भरलेली आहे. हा नदीपात्रातील रोड बंद आहे आणि परत पुलावर पाणी आले. या पुलावर तर काय अजून आलेलं नाही, पण 2 दिवस जर पाऊस पडला तर नक्की येईल. आता आमचं काम उरकलंय आणि आमच्याकडे 1 तासाचा वेळ आहे म्हणून आम्ही आलोय एफसी रोडला. आता एफसी रोड वरून आम्ही थोडीशी शॉपिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी खायला जाणार. पुढच्या दुकानात अजून काहीतरी नवीन मिळेल, अजून स्वस्त मिळेल असं म्हणत म्हणत आम्ही अख्खा एफसी रोड पालथी घातला. पण शेवटी रिकाम्या हातानं आम्ही परत घरी जायचं ठरवलं. आता एवढं चालून चालून आम्हाला जाम भूक लागली. घरात एवढे कॉर्न आणून ठेवलेत तरी मी काही एक पण खाल्लेला नाहीये आणि इथं 50 रुपये देऊन आम्ही दोघींनी हे एवढीशी वाटी कॉर्न घेतली. निके, नवऱ्यासाठी गॉगल घेतेस काय? हे कुठं सांगा वाटतं असं रंगीबिरंगी झांकी पैकी घेऊ का? हे घे. कसं घेतेस नवऱ्यासाठी गॉगल निके तू? मी असा गॉगल घेते ना, नवऱ्याच्या डोळ्यात बघितल्यावर मला कळलं पाहिजे माझा नवरा नेमका कोणाकडे बघतो. शॉपिंग करो अगर न करो, पुण्यात खायला ऑप्शन ढीग. आज माझी मैत्रीण एका हॉटेलमध्ये घेतली. हॉटेल अन्ना, फेमस फॉर साऊथ इंडियन फूड. आणि इथलं काय बेस्ट आहे? मला इथली कॉफी भयंकर आवडते. आता आपण मेनू कार्ड आधी घेऊयात आणि त्यामध्ये चेक करूयात नेमके यांच्याकडे काय काय पदार्थ भेटतात, त्यानंतर मग ऑर्डर. इथं सगळं साऊथ इंडियन पदार्थ आहेत आणि हेच ह्यांची स्पेशालिटी आहे. आणि फिल्टर कॉफी ती चांगली असं मला कळालं म्हणून आम्ही दोघींनी मागवलेली आहे फिल्टर कॉफी. ही आहे फिल्टर कॉफी आणि माझ्या मैत्रिणीची चॉईसची आज फिल्टर कॉफी पिणार आहे. बघ खरंच तिची चॉईस चांगली आहे का नाही. आपली चॉईस कधीच गंडत नाही. घरात येऊन किचन मध्ये जाते तोच. अहो आज तुम्ही किचन मध्ये काय स्पेशल? आज व्हेज थाय करी करायची आपल्याला. व्हेज थाय करी? थाय करी माशाची असते दरवेळी. आपण पनीर टाकून ट्राय करूयात कशी बनते. ओके ओके चालेल चालेल. काय काय घेतलंय मग? आता पनीर घेतलंय. पनीर कच्चं नाही टाकायचं, पनीर तळून घ्यायचं. कधी पण पनीर तळलं ना मग भले ते भाजी थोडी इकडे तिकडे झाली मग पनीरची चव लागते, म्हणून पनीर कधी पण तळून किंवा थोडस भाजून घ्यायचं असं. चालेल, शिकवा हा मला. हे कोथिंबीरची बुडकं आहेत, म्हणजे कोथिंबीर काढल्यावर जे उरतं ना ते दांडी आहेत, या मिरच्या आहेत. आणि हे गवती चहा असतो ना, त्या गवती चहाची बुडकं आहेत, म्हणजे खालचं खोड आहे. हे अद्रक आहे, हा कांदा आहे, हे धने आणि जिरे भाजून घेतलेत. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे लवंग आणि काळे मिरे. लिंबाच्या बाबतीत एक गोष्ट आहे, लिंबू आपल्याला खिसून घ्यायचंय. आणि ही कोथिंबीर. थाय करी हा समुद्राच्या कडाचा पदार्थ आहे. थायलंडमध्ये समुद्र मोठा आहे म्हणून तिकडं भाजीमध्ये पाणी न टाकता कोकोनट मिल्क म्हणजे नारळाचं दूध वापरतात. आपण पण या भाजीत नारळाचं दूध वापरणार आहे. काका थाय करी करतोय, खरं तुझं काय मध्ये मध्ये? सँडविच बनवतोय मी. बघा इकडे घासून पुसून सँडविच चालू. बस का भाजलं काय? हा भाजले. हे असंच भाजायचं, जास्त भाजलं ना पनीर चांबट होतं, त्याच्यामुळे मस्तपैकी फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचं. फ्राय करीच्या मसाल्यासाठी आपण घेतलेत आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीरीच्या काड्या, त्याच्यानंतर जास्त कोथिंबीर, कांदा, भाजून घेतलेले धने, जिरे आणि 2-4 लवंगा आणि मिरी. आपल्याला लिंबाची चव पाहिजे असेल आणि आंबट जर नको असेल ना
तर लिंबाचं वरचं आहे ना असं खिसून घ्यायचं. आंबट लागत नाही आणि लिंबाची चव पण येते, त्याला फ्लेवर होतो लिंबाचा. मीठ टाकलं. काय करायचं, भरपूर तेल घ्यायचं आणि त्यात आपण जी ही पेस्ट केली आहे ही ही तर तेलात तोपर्यंत भाजायची जोपर्यंत ते सुक्क होत नाही. आता आपण मिरच्या टाकलेल्या ना, मग ते तिखट झाले. मग आता नारळाचं दूध थोडं गोड असतं, मग जेवढं नारळाचं दूध टाकणार तेवढं तिखटपणा निघून जातो. आणि थाईचे जे पदार्थ आहेत, जवळपास सगळे थाईचे पदार्थ आहेत ना कमी तिखट असतात, म्हणजे थोडेसे गोड आणि थोडेसे तिखट. त्यामुळे ट्राय करायचं की नारळाचं दूध जास्त टाकायचं आणि मग जसं पाहिजे तसं आपण जर यात थोडं घट्ट वाटते थोडं पाणी टाकून उकळायचं. म्हणजे चांगलं उकळून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं. हा, मग कच्ची मिरची आणि अद्रक भाजलं पाहिजे ना, त्याच्यात ते मग कच्चं पण चारवलं जाताला. त्यामुळे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता याला थोडे उकळी आले की लगेच पाणी टाकायचं. ओके. आता थोडंसं दिसतंय ना बुडबुडे आले ते सगळे वरचे, ते बुडबुडे आले की पनीर टाकून घ्यायचं. आणि पनीर मग थोडस आपल्याला वाजलं ना की थोडस पनीरला मसाला लागला मग पाणी टाकायचं. आणि ह्या करीमध्ये आपण चिकन, त्याच्यानंतर फिश हे सुद्धा करू शकतो ना? हा, ही एकदा करी तयार झाली ना मग आपला मासा उकडायचा किंवा चिकन उकडायचं आणि डायरेक्ट टाकायचं त्याच्यामध्ये, सेम जसं पनीर टाकलं तसं. आणि जर तुम्हाला प्रॉपर व्हेज थाय करी करायची आहे तर बाहेर कॅप्सिकम, ब्रोकोली म्हणजे आपलं डोबी मिरची, ब्रोकोली असं तुम्ही काही टाकू शकता का आपण. अहो, तुम्ही कुठे शिकले हे असलं बनवायला? युट्यूब. पण ना आम्ही ही परवा पार्टीमध्ये खाली होती थाय करी, भारी लागली म्हणून म्हंटल ह्यांना बनवा म्हणून. तर ह्याने आज लगेच युट्यूबवर सर्च करून नवीन प्रयोग केलाय. बघूया होतो का सफल. अशा पद्धतीने आपली व्हेज थाय करी तयार झाली आहे. टेक्स्चर जे आले ना वरती कोथिंबीरचं, त्यामुळे त्याला थाय करीचा आपण जो आरोमा म्हणतो ना तो दिसतो त्या कोथिंबीरमुळे. त्यामुळे जमेल तेवढी जास्त कोथिंबीर टाकायची. आता याच्या आत जे पनीर आहे तर पनीरमध्ये प्रॉपर असा मसाला शिजला गेलाय, त्यामुळे त्या पनीरला पण अशी थायची चव येते. माझा नवरा चुकून एखाद्या दिवशीच किचन मध्ये येतो पण काहीतरी वेगळंच बनवतो. आणि आज बनवलेली थाय करी मला फार आवडली. एक वेगळी डिश होती, रोजच्या पेक्षा वेगळं काहीतरी आज जेवण जेवलंय. पोटभर आणि मन भरून दोन्ही भरून जेवण जेवलेलं आहे. त्यामुळे आता मी थेट जाणार आहे झोपायला. पण जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोसाठी एखादी तरी स्पेशल डिश बनवा आणि तिला खायला घाला. तिला नक्कीच ही गोष्ट आवडेल. चला तर मग आजच्या भागात इथंच थांबूयात, भेटूयाच उद्याच्या भागात. शुभरात्री.